नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। विदर्भाबाहेरील विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। कारण की ज्याच्यावर आपलं वर्षभर पोटाची खळगी भागवतो आपण, आज त्या बळीराजाचा सण आहे। आणि विशेष म्हणजे या बैलांचा सण आहे, जे आपल्यासाठी वर्षभर बिचारे राबराब राबतात, त्यांचा आज सण आहे। तर मैत्रिणींनो, खेड्यामध्ये याची चाहूल भरपूर दिवसापासून लागलेली असते पोळा येण्याची। आदल्या दिवशी तो मैत्रिणींनो, आदल्या दिवशी त्याला मला आता आठवलं, खानमैनीचा सण म्हणतात। जे या बैल वर्षभर जी मेहनत करतात त्याला लोणी, यांच्या खांद्यांना लोणी आणि हळद लावल्या जाते मैत्रिणींनो। तर हा वर्षभर अशा प्रकारे मैत्रिणींनो सण साजरा केला जातो। इकडे बघ। तर वर्षभर मैत्रिणी त्यांना चांगलं स्वच्छ नदीवर नेतात, आंघोळ वगैरे, बाकी तर काही सांगायचं काम नाही। छान सुंदर सजवलं जाते आणि घरोघरी त्याचा पोळा फुटल्यावर घरोघरी ते बैल जातात। तो एक खेड्यातला जो पोळा असते त्याचा आनंदच वेगळा आहे मैत्रिणींनो। आता सहसा आपण शहरामध्ये आलेलो आहे, तर शहरामध्ये आपल्याला पोळा कसा साजरा होते हे आपल्या पण मुलांना माहिती नाही आहे, की जिवंत बैल कसे असतात। त्यांना फक्त ह्या बैलांच्या मूर्तीच माहीत आहेत, की बैल हा नेमका कसा असतो। जे मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये राहतात त्यांना बैल हा प्रकारच माहीत नाही आहे। जसे जे आपण आता आम्ही जे आहे ते खेड्याचे रिलेटेड आहे। माझं सासर जे खेड्यागावात आहे, तर मी शहरामध्ये राहते, पण आमचं जाणं येणं चालू असल्यामुळे माझ्या मुलांना माहीत आहे की बैलपोळा कशाला म्हणतात आणि ओरिजिनल बैलपोळा काय असतो। अशा प्रकारे बैलपोळा साजरा केला जातो मैत्रिणींनो, वर्षातून एक वेळा। हा आहे बळीराजाचा खूप महत्त्वाचा सण मानला जातो हा बळीराजाविषयी। तर चला मग आपण शहरामध्ये कशा प्रकारे बैलपोळा करतात ते मी तुम्हाला दाखवते। चला तर मग बघा मैत्रिणींनो, छान मी मातीचे बैल आणलेले आहे। याला आमच्याकडे वाळ बैल म्हणतात। आता मला माहित नाही बाकीच्यांकडे काय म्हणतात, आमच्याकडे या बैलांना खूप महत्त्व आहे मातीच्या। तर हे मातीच्या बैलांची पूजा केलेली आहे आणि छोटीशी बैलबंडी आहे, तर या जुवाची पूजा केली जाते मैत्रिणींनो। हे जे जू आहे मैत्रिणींनो, ते या जुवाला खूप महत्त्व आहे। या जुवाची पूजा केली जाते आणि ह्या बैलबंडीत म्हणजे वर्षभर आपण जे वापरतात बैल त्याची आज पूजा केली जाते। त्यानंतर मैत्रिणींनो बघू शकता, हे कलरिंग केलेले बैल आहे आणि हा जो आहे हा पिठोरी पट आहे मैत्रिणींनो। तर हा आहे श्रावण मासाचा पिठोरी पट। तर याच्यावर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, शंकर भगवानांची पूजा आहे, विहिणीची पूजा आहे, बहीण भावाची पूजा आहे, त्यानंतर भाऊ बहीण आहेत, बाळंतीण आहे, तुळशी आहे, जे सर्व श्रावण महिन्यामध्ये बघू शकता पोळा भरलेला आहे। कृष्ण जन्माष्टमी आहे, पिठोरा आहे, मंथन आहे, त्यानंतर बघू शकता लक्ष्मी गणपतीला पिठोरा पुंजला जातो। आणि त्या पिठोरा पुंजण्यासाठी मैत्रिणींनो, तर बघा तुम्ही, ह्या 5 करंज्या आणि 5 पुऱ्या केल्या जातात। तर ह्या 5 करंज्या दोघी मिळून यांचा मी तुम्हाला सांगते यांचं काय असते तर महत्त्व। तर बघू शकता मैत्रिणींनो, हा पिठोरा पुंजण्यासाठी ह्या करंज्या लागतात। तर हे एक मैत्रीण म्हणत असते की काय पुजतो बाई, दुसरीला म्हणावं लागते पिठोरा पुजतो। त्यासाठी ह्या 5 करंज्या, तर हा 5 वेळा आपल्याला म्हणावं लागते आणि त्या पिठोऱ्याला दाखवावं लागते। तर ही जी काकडी आहे, ही जी काकडी आहे मैत्रिणींनो, ही काकडी या पिठोऱ्यावर फोडली जाते किंवा आपल्या भावाच्या पाठीवर फोडली जाते। विदर्भामध्ये अशी पद्धत आहे मैत्रिणींनो, की भावाच्या पाठीवर ही काकडी फोडली जाते। तर त्या दिवसपासून ही जी काकडी फोडली आपण, तर त्या दिवसपासून आपण ज्या बहिणी आहेत त्या पोळ्यापर्यंत काकडी खात नाही। आता त्यांनी भावाच्या पाठीवर जेव्हा त्या काकडी फोडतात त्यावेळेस त्यांची काकडी मोकळी होते मैत्रिणींनो। त्यासाठी या काकडीचा आज खूप महत्त्व आहे। त्यानंतर या शिंगांमध्ये आमच्या इथं हे कणकेचे असे गोल गोल करून घातले जातात। याला नेमकं मलाही माहीत नाही काय म्हणतात तो, पण घालतात म्हणून मी हे तयार करून घातलेलं आहे। त्यानंतर 5 दिव्यांची आरती करावी लागते आपल्याला याच्यासाठी। तर एका प्रकारे मैत्रिणींनो, हे जे बैल आहे हे नंदी म्हणजे शंकर भगवानांचं वाहन आहे। तर हा सण सहसा प्रत्येक व्यक्तीने साजरा केला पाहिजे। त्यानंतर नंदी म्हणजे हा शंकर भगवानचं वाहन सर्वप्रथम पूजलं जातं। जे तुम्ही ज्या नंदीची पूजा करतात ते शंकर भगवानांपर्यंत पोहोचली जाते। त्यासाठी मैत्रिणींनो, सर्वांनी बैल पोळ्याची पूजा करावी, वाळ बैलांची पूजा करावी, त्यानंतर पिठोऱ्याची पूजा केली पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला ज्या दिवशी आपण वर्षभर पोट भरतो त्याची आज पूजा आपण केलीच पाहिजे। तर आणखी एकदा सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आणि सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। हा असा छोटासा व्हिडिओ बनवला मैत्रिणींनो मी, हा स्पेशल बैलपोळ्याची व्हिडिओ आहे। अशा प्रकारे मी बैलपोळ्याची पूजा साजरी केली। तर तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।